नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये आता हळूहळू रंगत येत चालली आहे. तुम्ही शहरात, सध्या मी पुण्यात आहे, इथे फिरताना सुद्धा ठिकठिकाणी प्रचार फेऱ्या जोरात आहे. डोअर टू डोअर कॅम्पेन आहे. भारतीय जनता पक्षाची ठिकठिकाणी बॅनर्स लागलेत आणि विरोधक साधन सामुग्री आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत कमी पडत आहेत. पुण्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी अजितदादा पवार हे पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कारभार कसा भ्रष्ट आहे हे सांगत आहेत. त्याला उत्तर देताना अजितदादांचं नाव न घेता फक्त दादा असा उल्लेख करून देवेंद्रजी म्हणाले की प्रचारात रंगत येते. आमचे दादा एक बोलतायत, ते दादा दुसरं बोलतायत, पण फार वाढवू नका, फार मागे जायला लागेल नाही तर. म्हणजे थोडक्यामध्ये अजितदादांना त्यांनी जास्त आरोप केले. आपण म्हणतो ना की एका पातळीपर्यंतच आम्ही सहन करू, नाही तर आम्ही सहन करणार नाही, अशा प्रकारची एक प्रकारे सूचक शब्दामध्ये धमकी म्हणा किंवा इशारा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. अजितदादांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की तुम्ही जास्त बोलू नका, कारण तुमच्याबद्दलची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. उघड उघड अजितदादांना धमकी देत आहेत. म्हणजे आपले मित्रपक्ष आहेत, त्यांनी जास्त शहाणपणा करायचा नाही. शहाणपणा केला तर तुम्हाला तुरुंगाची हवा खायला लागेल, अशाच प्रकारची धमकी छगन भुजबळ जेव्हा काहीतरी बोलायला लागले तेव्हा त्यांनाही चंद्रकांत दादा पाटील तेव्हा प्रदेशाध्यक्ष होता त्यांनी दिली होती. हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष हा कशा प्रकारचं वर्तन करतो. अजितदादाच म्हणाले की 70,000 कोटींचा घोटाळा मी केला असा ज्यांनी आरोप केला ते माझ्याबरोबर सरकारमध्ये बसलेले आहेत. हे सत्य सांगितलं. हे आम्ही सगळेजण कित्येक दिवस सांगतोय, कित्येक महिने सांगतोय, की काही वर्ष सांगतोय की तुम्हीच आरोप केला होता आणि तुम्ही शेजारी बसून घेताय. मग हे कसं चालतं? अजितदादा स्वतः आता म्हणायला लागलेत, कारण आता पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरोधात अजितदादा अशी लढाई आहे. आणि मग ती न्यायप्रविष्ठेत असा जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात तेव्हा यांची संस्कृती नेमकी कशा प्रकारची हे लक्षात येतं. इतके दिवस काय सांगत होते भारतीय जनता पक्षवाले की आता ही प्रकरणं संपलेली आहेत, चौकशी झाली आहे, काही जणांना शिक्षा झाली अधिकाऱ्यांना आणि संपलंय सगळं प्रकरण, असं भाजपवालेही सांगत होते, दादा सांगत होते. मग आता तुम्ही का म्हणता की हे न्यायप्रविष्ट आहेत प्रकरण म्हणून? म्हणजे पुन्हा आम्ही उकरून काढू आणि तुम्हाला आत टाकू अशी धमकी देत आहे तुम्ही अजितदादा ना. हा भाग आहे. आणि म्हणून हे कुठल्या स्तराचं राजकारण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये अनेक स्वप्न दाखवली, पण तो भाग वेगळा. आज मी असा प्रश्न विचारतोय की किती नीच पातळीचं राजकारण महाशक्ती करणारे याचा आपण विचार केला पाहिजे. महाशक्तीच नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष देखील, त्यांच्या पक्षाचे प्रकाश सुर्वे जे आमदार आहेत, त्यांच्या या मतदारसंघात बोरिवली दहिसर त्या परिसरामध्ये काही जणांना यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. केवढी दहशत आहे बघा यांची, प्रचंड दहशत आहे यांची. आणि महाशक्तीच्या बरोबर आपण आहोत म्हणून आपणही दहशत करायला मोकळे आहोत, अशा प्रकारची भावना यांची होत चालली. कमालीचा माज वाढलेला या लोकांचा. आणि ज्यावेळी साताऱ्यामध्ये ड्रग्ज सापडले आणि जे रिसॉर्ट होतं ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंधूंचं होतं असं आढळलं आणि तिथे ड्रग्ज सापडले. त्यामध्ये जो महत्वाचा माणूस आहे त्याला अजून अटक झालेली नाहीये. त्या संबंधात सुषमाताई अंधारे यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही म्हणजे इतके गंभीर प्रकरण आहे
उपमुख्यमंत्र्यांच्या रिसॉर्टवर तिथे झालेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही पडदा टाकू पाहतायत आणि तुम्ही म्हणताय की महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आम्ही सुधारणार आहोत, महाराष्ट्राला विकासाकडे नेणार आहोत, पण महाराष्ट्राला ड्रग्ज मुक्त करणार आहोत असं तुम्ही सांगू शकत नाही. कारण तुमच्याच जवळचे लोक यामध्ये आहेत का अशी शंका यावी असा प्रश्न निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदेच्या त्या प्रकरणावरती, कथित प्रकरणावरती देवेंद्र फडणवीस सुद्धा पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उद्या एकनाथ शिंदेनी जास्त आक्रमकता धारण केली तर हे प्रकरण काढलं जाणार नाही अजितदादांप्रमाणे, याची खात्री नाही. अजितदादांनी लक्षात घेतलं पाहिजे की जास्त त्यांनी जर शहाणपणा केला म्हणजे भाजपच्या शब्दात, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खाते ते पार्थ पवारचं हे प्रकरण बाहेर काढू शकतात. माझा मुद्दा असा आहे की भाजपला वाटते की एखादा माणूस भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. तुम्ही त्याची फाईल तुमच्याकडे ठेवता आणि जेव्हा तुम्हाला तो सवाल विचारायला लागतो, तुम्हाला अडचणीत आणायला लागतो, तुमच्यावर आरोप करायला लागतो, तेव्हा तुम्ही म्हणता की आम्ही तुमची प्रकरणं बाहेर काढू, प्रकरणं न्यायप्रविष्ट ती बाहेर काढू, फायली बाहेर काढू. हा राजकारणाचा कुठला स्तर आहे? माझं म्हणणं आहे की अशा अजितदादांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता कसं, हा प्रश्न आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की शिंदे सेनेचेच तानाजी सावंत आहेत, त्यांनी उघड उघड आज भारतीय जनता पक्षाचे राणा जगजितसिंग यांना धमकी दिली की आम्ही अंगावर आला तर शिंगावर घेऊ, आम्ही शिवसैनिक आहोत, वाटेल ते आम्ही सहन करणार नाही वगैरे वगैरे, असं बरंच काही काही बोलले. त्या पलीकडे ते असं म्हणाले की हे माजी मंत्री आहेत ना तानाजी सावंत, आणि ते म्हणाले की राणा जगजितसिंग यांनी गंगणे हे ड्रग्स प्रकरणातले आरोपी आहेत आणि त्यांना प्रवेश दिला आणि भाजपमध्ये प्रवेश देऊन नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निवडून आणण्यात महत्वाची भूमिका राणा जगजितसिंग यांनी केली. हा सगळा उल्लेख करून तानाजी सावंत म्हणतायत, मी आता हा ड्रग्सचा विषय, पण तानाजी सावंत यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या बंधूंचा विषय ते काढणार नाहीत, ते नाही काढत आहेत, पण ते राणा जगजितसिंग यांच्याकडे बोट दाखवत आहेत. आणि काय म्हणाले ते तानाजी सावंत की तुळजापुरात आता तुळजा भवानी देवीच्या दर्शनानंतर प्रसादाबरोबर ड्रग्सची पुडीही मिळेल, इतकं वादग्रस्त आणि वाह्यात विधान तानाजी सावंतांनी केले. ड्रग्सच्या विषय काढण्यात हरकत नाही, पण तुळजा भवानीच्या मंदिराचा उल्लेख करून अशा प्रकारचं वक्तव्य करणं याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि गुजरातमधले प्रदेशाध्यक्ष होते त्यांचे, गुजरातमध्ये भाजप आणखीन वाढवला ज्या CR पाटील, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त भारताचे, महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांना जात धर्म याच्या साच्यामध्ये अडकवण्याचं कोणी पाप करता कामा नये, एक प्रकारे त्यांनी अपमान केला आहे आणि ते जणू काही गुजराती होते अशा प्रकारचा एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे किती गलिच्छ राजकारण आहे, किती वादग्रस्त राजकारण आहे, यांची पातळी काय हे लक्षात घ्या. आता महत्वाचा विषय जो आहे, अनेक विषय आहेत महत्वाचे, त्यापैकी एक की राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी त्यांचे कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे हे सोलापूर मधले शहराध्यक्ष मनसेचे, त्यांच्या उमेदवारी मागे घेण्याबाबत दमदाट्या करून दडपण आणण्यात आलं. त्या दडपणाला न घाबरता आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता त्याची उमेदवारी कायम ठेवली शहराध्यक्ष सरोदे यांनी. आणि हा सरोदे हा अत्यंत निर्भय माणूस, निर्भय नेता असं म्हणावं लागेल, कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत. पैसे ऑफर झाले 5-5 कोटी असाही आरोप झाला. त्यांनी ऐकत नाही म्हटल्यावरती सुरा खुपसून त्यांची हत्या करण्यात आली. आणि अमित ठाकरे तिथे भेटायला गेले त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च ते करणार आहेतच, पण अमित ठाकरे म्हणाले की हा राजकारणाचा विषय नाहीये,
तुम्हाला असंच राजकारण करायचं असेल तर आम्ही निवडणूक लढवतच नाहीये, असं अत्यंत तळमळीने अमित ठाकरे बोलले. आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांना न्याय हवा आहे, सर्वोदय कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि उद्या अनेक ठिकाणी या गोष्टी घडू शकतात. पण अजूनही फडणवीसांनी त्यांना वेळ दिलेली नाहीये. फडणवीसांनी कोणाला वेळ दिली तर संतोष धुरी जे मनसे म्हणून बंडखोरी करून, म्हणजे एक प्रकारे मनसेशी गद्दारी करून जे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाले, त्यांना प्रवेश देण्याच्यासाठी जो वेळ हवा तो वेळ फडणवीसांकडे आहे. पण अमित ठाकरे यांना भेट देण्यासाठी त्यांना अजून वेळ मिळाला नाही. काय प्रकारचं राजकारण आहे? कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याचे, भाजपच्या कार्यकर्त्याचा एक खून झाला, उद्या नेत्याचा खून झाला, तर ते अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आणि त्याबद्दल आपण सहानुभूती व्यक्त करून त्याच्या मागे उभे राहू. भाजपचा असे नाही का, शिंदे सेनेचा असं नाही का, अजितदादांचा असं, प्रश्न तो नाहीये. अमित ठाकरे हा जो अत्यंत तळमळून प्रश्न विचारतात की कुठे आपण कुठली पातळी गाठतोय, काय प्रकारचं राजकारण आहे हे. बिहारचं आहे, उत्तर प्रदेशचं राजकारण आहे, त्या पातळीला आपल्याला जायचंय. तिथेही इतक्या प्रकारचं भयानक प्रकारचं राजकारण चालत नाही. हे नीच स्वरूपाचंच राजकारण आहे अत्यंत. उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाच्या एका उमेदवाराला असंच प्रेशर आणण्यात आलं. त्यांच्या ज्या उपनेत्या आहेत, महिला उपनेत्या, त्या म्हणाल्या की त्या दबावाला बळी पडू नका, मी आहे इथे, खंबीरपणे मी लढेन, प्रचार करेन आपल्या उमेदवाराचा, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा. पण त्या उमेदवाराची आई ही घाबरली, निराश झाली आणि तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या इस्पितळात आहेत, पण त्या वाचणार आहेत, त्या बऱ्या होतील. पण किती गंभीर प्रकारे तुम्ही असं दडपण आणता की उमेदवाराच्या आईला आत्महत्या करावीशी वाटते. कुठलाही पक्ष असो, हे काय चाललंय? आपण कुटुंबापर्यंत चाललो आहोत आपण. ही किती गंभीर गोष्ट आहे, भयानक गोष्ट आहे ही अत्यंत. आणि फडणवीसांना याच्याबद्दल बोलावंसं वाटत नाही काय? एकनाथ शिंदेना बोलावंसं वाटत नाही? त्या सरवदे यांची मुलगी, पत्नी, त्याचे कुटुंबीय हे एकनाथ शिंदेचे कोणी नाहीत? मुख्यमंत्र्यांबद्दल म्हणजे त्यांच्या त्या बहिणी नाहीत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाहीत त्या? उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला त्या मातोश्रीने आत्महत्याचा प्रयत्न केला, ती आई किंवा भगिनी नाही तुमची? सतत या माऊली आहेत, या आमच्या भगिनी आहेत, या आमच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणता प्रचारासाठी. मग या कोण आहेत तुमच्या? त्यांची तुम्हाला काही फिकीर नाही, काही पडलेलं नाही तुम्हाला? राजकारणाच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण माणुसकी सोडलेली, आपण जनावर होत चाललोय का याचा विचार केला पाहिजे. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. बिनविरोध निवडणुका होत चाललेल्या आहेत आपल्याकडे ज्या पद्धतीच्या. आणि बिनविरोध निवडणुका म्हणजे आमिष दाखवायचं, लाच दाखवायची, किंवा तुमचा एखादा व्यवसाय असेल तर चौकशी करू, तो बंद पाडू, आम्ही तुमच्या कुटुंबियांना धमक्या देऊ, तुम्हाला इथे राहणं मुश्किल करू, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावू, नाही तर मग हे 5 कोटी घ्या आणि गप्प बसा, उमेदवारी मागे घ्या. अशा प्रकारची दडपणं आणि धमक्या आणल्या जात आहेत. ठाण्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी एक उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार तिथे गेला, उमेदवार कार्यकर्ता गेला तिथे, आणि तो व्हिडिओ अविनाश जाधव जे मनसेचे तिथले अत्यंत तगडे नेते आहेत, त्यांनी तो व्हिडिओ केला आणि त्यांनी प्रश्न विचारला की काय तो जो कार्यकर्ता उमेदवार जो काय आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात, तो म्हणाला असं काहीच घडलेलं नाहीये म्हणून. मी भेटायला गेलो होतो त्यांना. लोक इतकी महामूर्ख नाहीयेत. दडपण आणल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. उपमुख्यमंत्र्यांच्या पातळीला काय गोष्टी घडतात ते बघा. दुसरी गोष्ट की पिंपरी चिंचवडला
पिंपरी चिंचवड रावेत किवळे इथे मतदारसंघ आहे. त्या ठिकाणी अजितदादांच्या उमेदवार जयश्री बोंडवे यांचा अर्जासोबतचा जो एबी अर्ज आहे तोच गहाळ करण्यात आला. एबी फॉर्म जो आहे तो गहाळ करण्यात आला. त्या प्रकरणामध्ये त्या अधिकाऱ्याची गच्छंती, त्याचं निलंबन झालं. त्याचं अजितदादांच्या पक्षाच्या जयश्रीताई बोंडवे त्यांच्यावरती अन्याय केला जात होता. म्हणजे हे केवळ विरोधक आरोप नाही करत आहेत, तुमच्या महायुतीतल्या पक्षाचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पक्षाच्या उमेदवारावरती त्यांचा अर्ज गहाळ करण्यात आला. बघा काय काय चाललेलं आहे. त्यामुळे हे हवेतले आरोप नाहीत, हे फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, धमकी देऊन विकत घेतलं जात आहे असं भास्कर जाधव ज्यांना विरोधी पक्षनेतेपद द्यायची टाळाटाळ केली जाते, उद्धव ठाकरे यांचे पक्षाचे आक्रमकतेचे, त्यांनी आरोप केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे ते म्हणतात की या भाजपवाल्यांना लोकशाहीच मान्य नाही, हे असं ते म्हणतात. हे अत्यंत बरोबर आहे आणि तशाच प्रकारचं चाललेलं आहे. मिलिंद नार्वेकर नाहीत आपले, सॉरी, राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप झाला आहे. तो व्हिडिओ उपलब्ध आहे. विधानसभेचा अध्यक्ष अशा प्रकारचा दमदाटी करतो. जे माजी खासदार हरिभाऊ राठोड, तुम्हाला ही सिक्युरिटी कोणी दिले, मी ऍडिशनल कमिशनर सांगतो, मग फोन केला आणि तत्काळ ती ऍडिशनल सिक्युरिटी काढून घ्या असं ते आदेश देतात. त्यांना अशा प्रकारचा आदेश देण्याचा अधिकार आहे? हरिभाऊ राठोड हे विधानसभा विधान परिषदेचे कोणी नाहीत, त्यांना सिक्युरिटी देण्याबाबत हे कोण सांगणार? आणि तिथे उमेदवारांना ती दडपण आणण्यात आलं, कारण राहुल नार्वेकर यांचे कुटुंबातले तिघा जणांना त्यांनी उमेदवारी मिळवून दिलेली आहे. आणि या प्रकारचं ते राजकारण करत असल्याचा नुसता आरोप नाही, त्याचे व्हिडिओ समोर झालेले आहेत. आणि आता हरिभाऊ राठोड हे आता हायकोर्टात सुद्धा धाव घेत आहेत. हे लक्षात घ्या, हे हवेतले आरोप नाहीयेत. याबद्दल देवेंद्र फडणवीसांना काही बोलावंसं वाटत नाही? संविधान, लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लंब्या चौड्या गप्पा मारता तुम्ही, आणि विधानसभा अध्यक्ष कुठल्या पातळीचं राजकारण करतायत? अशा प्रकारे तुम्हाला बिनविरोध निवडणुका हव्यात? त्या ठिकाणी उमेदवारांना अन्य पक्षाचे, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नाही, अन्य पक्षांच्या ज्या उमेदवार होते त्यांचे अर्जच घेण्यात आले नाही, तिथे दरवाजे बंद करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांनी सुद्धा ही राहुल नार्वेकरांच्या त्या ठिकाणची जी आहे ती त्या ठिकाणी पुन्हा सगळं फेर प्रक्रिया राबवावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. ज्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यांनी काय यांचं घोडं मारलेलं होतं, हा प्रश्न विचारात घेतला पाहिजे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल यांना खरं म्हणजे यांना तात्काळ निलंबित करावं अशा प्रकारची मागणी, काढून टाकावं अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तेव्हा हिवाळ्यामध्ये असे काहीतरी म्हणजे जुने काही आजार आहेत ते बळावतात अशा प्रकारची अत्यंत भंपक प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली. राहुल नार्वेकर यांना हे प्रकरण जड जाणार आहे. मुळात खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी ज्या प्रकारचे निकाल दिलेत त्याबाबत नाराजी मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुद्धा त्यांच्या काही कामांबद्दल आक्षेप व्यक्त केला होता. मुद्दा असा आहे की आज या प्रकारे सगळी निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाते बघा. प्रभाग रचना आपल्याला सोयीच्या पद्धतीने करायची, हे महायुतीने केलेले आहे, म्हणजे भाजपने केलेलं आहे. बिनविरोध एवढे निवडून आले त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस म्हणतायत की लोकसभेचे खासदार 30-35 काहीतरी निवडून आले होते म्हणे. किती वर्षामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षामध्ये इतके आले. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे बिनविरोध निवडून आले तसं पूर्वी कधीही घडलेलं नव्हतं. आणि हे बावनकुळे म्हणतायत की हे चांगली गोष्ट आहे, उलट म्हणाले स्वागतार्ह गोष्ट आहे. मग निवडणुका घेऊच नका ना तुम्ही तसं असेल तर.
आणि हे म्हणजे प्रगल्भतेचं लक्षण आहे असं ते म्हणतायत. म्हणजे काय पातळीवरती यांचं राजकारण चाललंय बघा. लोकशाही पूर्णपणे खतम केले, लोकशाहीच्या वरती वळवंटा फिरवतात अक्षरशः. एक ना एक दिवस सर्वसामान्य लोक जागे होते. कारण राज ठाकरे म्हणाले त्याप्रमाणे आज जे तुम्ही करतायत उद्या दुप्पट त्याच्या प्रकार हे जे कोणी सत्तेवर येतील ते करू शकतील. कारण तुम्ही अशा प्रकारे एक परंपराच निर्माण करताय, नवी भयंकर भीषण परंपरा. आणि याच पक्षाचे रवींद्र चव्हाण म्हणतायत, भाजपचे अध्यक्ष, की विलासरावांचा जो काय विलासरावांचा म्हणजे वारसा सगळा आम्हाला पुसून टाकायचा आहे. विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातलं एक सुसंस्कृत नेतृत्व होतं अत्यंत. गोपीनाथ मुंडे हे त्यांचे मित्र होते. भाजपत असताना सुद्धा एकमेकांच्या विरोधात असताना सुद्धा मैत्री त्यांनी जपली होती एकमेकांची. ज्याप्रमाणे नितीन गडकरी आहे हे यांचे विरोधी पक्षातही मित्र आहेत. प्रियंका गांधी यांनी मागणी केली मला तुमची मीटिंग मिळत नाही, नितीन गडकरी तत्काळ दिली. आणि विरोधकांची कामे देखील ते करतात. परंतु विलासराव देशमुख यांचं हे संपूर्ण वारसा संपवायचा आहे. आणि मग ते म्हणाले की याच्यामुळे कोणाला दुःख झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे धीरज देशमुख विलासरावांचे चिरंजीव माझे मित्र आहे म्हणून मग मित्राच्या वडिलांबद्दल तुम्ही असं बोलता. रितेश देशमुख यांनी फार चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. अमित देशमुखांनी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली की या आठवणी आहेत लोकांच्या काळजात हृदयात, त्या अशा अशा सहजासहजी जाणार नाहीत. अंबादास दानवे म्हणाले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते की आम्ही विरोधात होतो त्यांच्या, पण हे मराठवाड्याची अस्मिता आहे विलासराव देशमुख म्हणून. मराठवाड्यातलं उत्तुंग नेतृत्व आहे. आणि विलासराव किती दिलदार, किती उदार, किती लोकशाही प्रेमी अशा प्रकारचा नेता होता, लोकनेता होता तो. त्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता? हे सगळं संपून टाकायचंय. म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नष्ट करायचे, त्यांचा वारसा नष्ट करायचा, सगळं पुसून टाकायचं फक्त तुम्ही. आणि उद्या तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचेही पक्ष संपवाल. थोडं काही बोलायला लागले तुमच्या विरोधात तर त्यांच्या विरोधात तुम्ही काय वाटेल ते बोलाल, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. किती खालच्या पातळीचं राजकारण करताय तुम्ही हे या लोकांना समजून घ्या. तुम्ही कशा प्रकारची संस्कृती आहे त्यांची, काय पातळीची संस्कृती आहे त्यांची, किती नीचपणाची राजकारण. नीच म्हणजे जात नव्हे, नाही तर उलट काहीतरी बोंबाबोंब सुरू होईल. नीच म्हणजे नीच, खालच्या पातळीचं राजकारण. महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण कोणी केलं नव्हतं. हे भयंकर चाललेलं आहे. लोक हो जागे व्हा. नमस्कार.